हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं इंग्लंडला बरोबरीमध्ये रोखलंय। या लढतीमध्ये भारताची गोलकीपर बिछू देवीनं शानदार बचाव करत इंग्लंडचे सर्व मनसुबे उधळून लावले। भारताला आता या पुढच्या फेरीतल्या प्रवेशासाठी सामना बरोबरीमध्ये किंवा विजय गरजेचा होता, तर दुसरीकडे इंग्लंडला विजय आवश्यक होता। मात्र सामना बरोबरीमध्ये रोखल्यानं भारतानं स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला, तर इंग्लंडचं स्पर्धेतलं आव्हान आता संपुष्टात आलंय। वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। चिराग आणि सात्विक साईराज या भारतीय जोडीनं मलेशियाच्या बॅडमिंटनपटूंचा सरळ 3 सेट्समध्ये धुव्वा उडवला। चिराग आणि सात्विक साईराज या भारतीय जोडीनं ही लढत 21-23, 21-17 आणि 21-19 असा विजय संपादित केलेला आहे। वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या महिला दुहेरीमध्ये भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय। गायत्री आणि ट्रिसानं जपानच्या महिला बॅडमिंटनपटूंचा सरळ 2 सेट्समध्ये धुव्वा उडवलाय। गायत्री आणि ट्रिसानं ही लढत 21-16 आणि 21-12 अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट पक्क केलंय। वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतून भारताच्या आयुष शेट्टीचं तर महिला एकेरीतून पी.व्ही. सिंधूचं आव्हान संपुष्टात आलंय। आयुषला इंडोनेशियाच्या बॅडमिंटनकडून सरळ 2 सेट्समध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय। चीनच्या महिला बॅडमिंटनपटूनं सिंधूचं कडवं आव्हान मोडीत काढलंय। क्रिकेट विश्वात तुलनेनं दुबळ्या असलेल्या स्पेन संघानं ऑस्ट्रेलियाचा एक रेकॉर्ड मोडीत काढलाय। लिंबूटिंबू स्पेननं ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक सामने जिंकण्याचा हा रेकॉर्ड मोडीत काढलाय। स्पेननं लागोपाठ 24 सामने जिंकत ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर टाकत एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय। इयत्ता 11वी आणि 12वीच्या राज्यशास्त्र विषयासाठी एनसीईआरटीकडून नवीन पुस्तकं तयार करण्यात येणार आहेत। यासाठी 20 सदस्यीय पाठ्यपुस्तक विकास संघाची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि ही पुस्तकं NEP 2020 नुसार तयार केली जाणार आहेत। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटांसाठी आपार ID हा अनिवार्य करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी 29 ऑगस्टपर्यंत विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं। आपार ABC लिंकिंग आणि आधार प्रमाणीकरणाची सुविधा शिबिरामध्ये उपलब्ध आहे। घोडबंदर रस्त्यावरच्या गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.5 किलोमीटर रस्त्याचं 60 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे मेट्रो 10 प्रकल्पाचा एकूण खर्च हा 8,535 कोटी रुपयांवर पोहोचलाय। रस्ता रुंदीकरणाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मुंबईमध्ये संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल मार्गिका सुरू करण्यासाठी परवानग्या मिळाल्यात, मात्र सुरक्षा तपासण्या स्थानकांवरच्या उर्वरित कामांमुळे मोनोरेल सुरू होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे। सप्टेंबर 2025 मध्ये दुर्घटनेनंतर मोनोरेल सेवा बंद आहे। मुंबईतील 112 वर्ष जुन्या शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आहे। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सर्व कामं पूर्ण करून पूल सुरू करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। पुलाच्या कामाला यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती। त्याचप्रमाणे रस्ते, पादचारी, भुयारी मार्गांचं सुद्धा कामं सुरू आहेत। AI स्मार्ट ग्लासेस आणि कॅमेरा असलेल्या चष्म्यांच्या वापरावर निर्बंध आणण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 1 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। ही समिती 4 महिन्यांमध्ये अहवाल आणि नियमावलीबाबत शिफारशी करणार आहे। काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचं 20 ऑगस्टला दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयामध्ये वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं। 1984 शीख विरोधी दंगली प्रकरणामध्ये तिहार तुरुंगामध्ये जन्मठेपेची शिक्षा ते भोगत होते। कुमार 3 वेळा लोकसभा खासदार राहिलेले होते। जलजीवन मिशनची कामं अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। निधी अभावी रखडलेल्या कामांसाठी केंद्रानं राज्याला 438 कोटींचा निधी दिलाय। यानंतर झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील अनेक भागामध्ये कामं रखडल्याचं समोर आलंय। दिवंगत नेते सुधाकर राव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं राज्यभर जलसंधारण सप्ताह साजरा होतोय। या निमित्तानं मुंबईमध्ये महा वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी होणाऱ्या या वॉकेथॉनला मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रनील नाईक आणि अभिनेता जॅकी भगनानी उपस्थित आहेत। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे गावामध्ये आदर्श आणि शांततेमध्ये ग्रामसभा पार पडली। जळगावमधल्या घटनेनंतर राज्यभरामध्ये ग्रामसभांबाबत वादविवाद सुरू असताना येणेरे ग्रामपंचायतीनं ग्रामविकासाचा गाडा थांबू न देता सभेचं यशस्वी आयोजन केलं। या सभेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। मुंबईच्या लक्झरी गृह बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे, तर
एप्रिल ते जून 2026 या तिमाहीमध्ये 1499 आलिशान घरांची नोंदणी झाली आहे. तब्बल 14,903 कोटी रुपयांचे व्यवहार झालेत आणि वरळीमध्ये सर्वाधिक महागडे व्यवहार झालेत. उपनगरांमध्ये लक्झरी घरांची मागणी वाढलेली आहे. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांची ओळख आणि त्यांचा दीर्घकालीन मागोवा घेण्यासाठी आता तंत्रज्ञानाची जोड देत उपक्रम हाती घेतलाय. भटक्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये आता QR कोड दिसणार आहे. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याचं डिजिटल ओळखपत्र समोर येणार आहे. कल्याण पश्चिमेतल्या चिकणघर खडकपाडा परिसरामध्ये रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यानं चावा घेतलेल्या 17 जणांना रेबीजची लागण झाल्याची माहिती KDMCच्या आरोग्य विभागानं दिली आहे. या सर्वांवर आता उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर निर्विजीकरण केंद्र आणि कुत्रे पकडण्याची वाहनं वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये डेंगी मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला सदस्यांनी चांगलंच धारेवर धरलंय. फॉगिंग मशीनची कमतरता, अपुरं मनुष्यबळ, बांधकामस्थळी साचणारं पाणी आणि विभाग स्तरावर राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरून सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या आर्द्रतेमुळे त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता राखण्यासह शरीर कोरडं ठेवण्याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय. बेस्ट वाहतूक विभागामध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. 239 अधिकार पदांची आवश्यकता असताना केवळ 62 अधिकारी कार्यरत आहेत आणि 187 पदं ही रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक वाहतूक अधिकाऱ्यांची 101 पदं ही रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी वाहतूक नियोजनावर परिणाम होत असून त्याचा फटका 23 लाख प्रवाशांना बसतोय. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपवंडीमध्ये ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी मूक मोर्चा काढला. हातात निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी चिमुकलीला न्याय देण्याची मागणी केली. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.